जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर, जिथे ग्रह नक्षत्रांच्या चाली सांगतात तुमचं राशी भविष्य. 2026 मध्ये एक अशी रात्र येत आहे जिची भीती अनेक ज्योतिषांना आधीच व्यक्त केली आहे. शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा दुर्मिळ योग 2026 मध्ये घडून येणार आहे. असे म्हणतात, या रात्री शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब करतात. ज्यांनी चांगले कर्म केले त्यांचे नशीब अचानक बदलू शकते, पण ज्यांच्या राशीवर शनिदेवाची वाईट नजर पडते, ज्यांच्या आयुष्यात अचानक संकटांचे वादळ येऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशींना मोठा धनलाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना पुढील 90 दिवस सावधान राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही शेवटी अशा काही गोष्टी सांगणार आहोत किंवा त्या 2 राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावरती हा शनी अमावस्या किंवा शनी जयंतीचा प्रभाव सर्वात मोठे संकट येण्याची शक्यता दाखवत आहे. शनी अमावस्येची रात्र इतकी भयंकर का मानली जाते? चला तर मग त्या विषयावरती चर्चा करूया. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते आणि जेव्हा ही अमावस्या शनिवारी येते तेव्हा शनिदेवाची शक्ती अनेक पटीने वाढते. 2026 मध्ये हाच योग तयार होणार आहे. अनेक लोकांचे आयुष्य बदलू शकते. काही लोक अचानक श्रीमंत होतील, तर काही लोकांच्या आयुष्यात वाद, नुकसान, अपघात आणि मानसिक तणाव वाढू शकतो. शनिदेवाचा प्रभाव किती दिवस आणि कशा पद्धतीचा राहणार आहे त्यावरती सविस्तर पद्धतीने चर्चा करूया. यावेळी शनिदेवाचा प्रभाव फक्त 1 किंवा 2 दिवस नाही, तर काही राशींवर हा प्रभाव 90 दिवस राहणार आहे, तो पण पूर्ण दिवस राहणार आहे. विशेषतः 7.5 असलेली राशी, ढय्या चालू असलेली राशी आणि ज्यांच्या कुंडलीत भगवान शनिदेव कमजोर आहे त्यांना विशेष काळजी घेणं या काळामध्ये खूप जास्त गरजेचे आहे. चला तर मग पाहूया कोणत्या राशींवरती शनिदेवाची कृपा होणार आहे आणि कोणत्या राशींवरती संकट येणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची राशी म्हणजे मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी राजयोगाची सुरुवात या काळात होणार आहे. मकर राशींसाठी ही शनी अमावस्या भाग्य बदलणारी ठरू शकते. ज्या लोकांनी अनेक वर्ष संघर्ष केले त्यांना आता अचानक यश मिळू शकते. अडकलेल्या पैसे परत मिळतील. व्यवसायात मोठी वाढ होण्याचे चान्सेस आहे. नोकरीत पदोन्नतीचे देखील योग या संबंधाने या काळात दर्शवत आहे. मकर राशीवाल्यांसाठी विशेष म्हणजे पुढील 90 दिवस भाग्य तुमच्या बाजूने सर्व प्रकारे राहू शकते. दुसऱ्या नंबरची राशी आहे मेष राशी. मेष राशीवाल्यांसाठी आर्थिक धोका. मेष राशींनी आता खूप सावध राहणे गरजेचे आहे, कारण शनिदेवाची वाईट नजर तुमच्या आर्थिक स्थितीवरती सर्व बाजूंनी परिणाम करत आहे. अचानक पैशाचे नुकसान, चुकीच्या गुंतवणुकीमुळे तोटा, जवळच्या व्यक्तीकडनं फसवणूक होण्याची देखील मेष राशीवाल्यांना या काळात जास्त प्रमाणात चान्सेस जाणवत आहे. विशेषतः या काळामध्ये कोणालाही पैसा उधार देऊ नका. नवीन पार्टनरशिप टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. पुढील 60 दिवस एक छोटी चूक खूप मोठ्या संकटाची कारण बनू शकते. त्यामुळे मेष राशीवाल्यांनी होईल तेवढे शांततेने सर्व निर्णय घ्यावे. तिसऱ्या नंबरची राशी आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी भाग्य अचानक चमकणारा काळ हा शनी अमावस्येचा किंवा शनी जयंतीचा असणार आहे. मीन राशींसाठी शनिदेव शुभ संकेत घेऊन येत आहे. त्यामध्ये प्रेम संबंधात मजबूती येईल, आर्थिक फायदा होईल, नवीन घर किंवा वाहनाचा योग देखील या काळामध्ये मीन राशीवाल्यांना दर्शवत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल सुरू होऊ शकते. त्यातील 4थ्या नंबरची राशी आहे सिंह राशी. शनिदेवाची काळी छाया यावेळेस सिंह राशीवाल्यांवर जाणवणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, यावेळी शनिदेवाचा सर्वात मोठा धोकादायक प्रभाव तुम्हाला दिसत आहे. शत्रू वाढतील, नोकरीत ताण वाढेल, आरोग्याची अचानक बिघाड होऊ शकते. काही लोकांना अपघाताचे संकेत देखील या काळामध्ये सिंह राशीवाल्यांना जाणवत आहे. कोर्ट कचेरीचे प्रश्न समोर उभे राहतील, मानसिक नैराश्य वाढतील. या सर्व गोष्टींचा सामना सिंह राशीवाल्यांना करावा लागू शकतो. विशेषतः रात्री प्रवास करत असताना काळजी घ्यावी, नाही तर दुर्घटनेचा योग देखील सिंह राशीवाल्यांना खूप जास्त प्रमाणात या काळात जाणवत आहे. पुढची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांसाठी धनवर्षवाचे संकेत या काळामध्ये दिसत आहे. वृषभ राशींसाठी ही वेळ खूप शुभदायक ठरू शकते. या काळामध्ये अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहू शकते. शनिदेवाच्या कृपेने सर्व अडकलेली कामं पूर्ण होताना वृषभ राशीवाल्यांनी या काळात जाणवणार आहे. या पुढील राशी आहे कुंभ राशी. विश्वासघाताचा धोका कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणवत आहे. कुंभ राशीवाल्यांनो, पुढील 45 दिवस खूप सावध राहणं गरजेचं आहे. ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवाल तीच व्यक्ती तुम्हाला येणाऱ्या काळात धोका देऊ शकते. मित्रांकडनं फसवणूक होण्याची देखील कुंभ राशीवाल्यांची जास्त प्रमाणात चान्सेस आहे. नात्यात गैरसमज होऊ शकतो. पैशांमध्ये नुकसान होणे, चुकीच्या व्यक्तीकडे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करणे हे देखील कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये तकलीफदायक ठरू शकते. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी बाहेर येण्याची शक्यता
या काळामध्ये कुंभ राशीवाल्यांची जास्त प्रमाणात जाणवत आहे. पुढील राशी आहे वृश्चिक राशी. शनिदेवाची गुप्त कृपा वृश्चिक राशीवाल्यांवरती या काळात संभवत आहे. वृश्चिक राशीवाल्यांसाठी ही वेळ खूप शक्तिशाली ठरू शकते. त्यामध्ये अचानक मान सन्मान वाढेल, आर्थिक लाभ होईल, नवीन कामात यश मिळेल. ज्यांनी मेहनत केली त्यांना आता नक्कीच या काळामध्ये फळ मिळताना दिसणार आहे किंवा फळ मिळण्याची वेळ आली. पण थांबा, आता सांगणार आहोत त्या 2 राशीबद्दल ज्यांच्यासाठी हा काळ सर्वात धोकादायक असू शकतो. त्यातील सर्वात महत्त्वाची राशी म्हणजे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी भयंकर प्रभावाचा हा काळ असणार आहे. या काळामध्ये सर्वात महत्त्वाची शनिदेवाची अवकृपा खूप जास्त या काळामध्ये धनुराशीवाल्यांना बघावं लागणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संकटांना सामोरे जाणे, कुटुंबात वाद होणे, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या संबंधाने सर्व प्रकारच्या समस्या धनुराशीवाल्यांना या काळात जाणवणार आहे. त्यामध्ये अचानक नोकरी किंवा व्यवसायात मोठा धक्का बसू शकतो. धनुराशीवाल्यांनी होईल तेवढे भगवान शिवाची साधना करत चला, जेणेकरून हा काळ तुमच्यासाठी सर्व पद्धतीने अनुकूल होत जाईल. आणि दुसऱ्या नंबरची सर्वात महत्त्वाची आणि धोकादायक राशी सांगितलेली आहे शास्त्राने या काळात, ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी लपलेले संकट हा काळ असू शकतो. कर्क राशीवाल्यांनो, सर्वात मोठा धोका या काळात आहे. त्यामुळे भावनिक निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या भावनांचा गैरफायदा या काळामध्ये चांगल्या प्रमाणात घेतला जाऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणजे पैशात फसवणूक होऊ शकते, प्रेमात फसवणूक होऊ शकते, घरातील ताणतणाव वाढण्याची देखील कर्क राशीवाल्यांची या काळात खूप जास्त चान्सेस दर्शवत आहे. विशेषतः कोणावरतीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नाही तर कर्क राशीवाल्यांना या काळात खूप जास्त प्रमाणात तकलीफ बघावं लागू शकते. भगवान शनिदेवाचा राग शांत करण्यासाठी किंवा शनिदेवाची तुमच्यावरती असणारी वक्री दृष्टी किंवा तुम्हाला होणाऱ्या सर्व त्रासातून मुक्तता करण्यासाठी शास्त्राने काही उपाय दिलेले आहे. त्या उपायाच्या संदर्भाने चर्चा करूया. चला तर मग उपायांकडे. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करत चला. दुसरा उपाय, काळे तेलाचे दान करत चला. तिसरा उपाय, प्रत्येक शनिवारी गरिबांना अन्न दान करा. चौथा उपाय, हनुमान चालिसेचे रोज 3 वेळा पठण करा. श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने पठण करा. नक्कीच तुमच्यात सर्व बाजूनी बदल जाणवेल. आणि सर्वात महत्त्वाचा आणि 5वा उपाय म्हणजे ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जाप करा. मित्रांनो, 2026ची शनी अमावस्या काही राशींचे नशीब बदलणार आहे, तर काही राशींना मोठा धोका देणार आहे. यामध्ये तुमची राशी आहे का ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची कुठली राशी आहे ती नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच रहस्यमय, थरारक आणि भविष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा माहितीपूर्ण माहितीसाठी. जय श्रीराम.